साथ दे तू मला खूप भाग जास्त लोक सॉरी 25 रीड करतात आणि कमीच लोकांनी सबस्क्राईब केलं आहे चॅनलला. मी तुम्हाला मेसेज पाठवला होता पण तरीही तुमच्यासाठी मी ट्राय करून हा भाग अपलोड करते. तर तुमचं पण काम बनत ना की वाचता वाचता सबस्क्राईब करून टाकावं. मग प्लीज स्टोरी सुरू व्हायच्या आधी एक वेळा सबस्क्राईब करा आणि वाचायला सुरू करा. साथ दे तू मला भाग 25. सकाळी 9 वाजता उशिरा झोपल्यामुळे ऋत्विकची झोप थोडी उशिरा उघडते. ऋत्विक डोळे उघडल्यावर अनिकाच्या चेहऱ्याकडे प्रेमाने बघत होता. तिच्या शरीराची मंद सुगंध तो आपल्या श्वासांमध्ये साठवत होता. तो हळूच स्वतःशी म्हणाला, गुड मॉर्निंग टू मी, विथ माय स्वीट लिटल वाईफ. अनिका अजूनही गाढ झोपेत होती, त्यामुळे तिने हे शब्द ऐकले नाहीत आणि ऋत्विकने हे शब्द अगदी हळू आवाजात म्हटले होते. ऋत्विक पाहतो की अनिकाच्या चेहऱ्यावर काही केस विखुरले आहेत. ऋत्विक अनिकाचे केस बाजूला करण्यासाठी हात पुढे करतो तेवढ्यात अनिका थोडी हलण्याचा प्रयत्न करते. हे जाणवताच ऋत्विक पटकन डोळे मिटून झोपेचं नाटक करतो. अनिका डोळे उघडते तेव्हा तिच्या समोर ऋत्विकचा सुंदर आणि हँडसम चेहरा होता. अनिकाला वाटतं की ऋत्विक झोपलेला आहे का माहीत नाही, पण नकळतच अनिका ऋत्विकच्या चेहऱ्यावर हात फिरवते आणि त्याच्या नाक डोळ्यांना न्याहाळू लागते. अनिकाच्या या कृतीने ऋत्विकचं नियंत्रण सुटत होतं, पण त्याने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरलं आणि आपल्या हावभावांमध्ये बदल होऊ दिला नाही. त्याला पाहायचं होतं की अनिका पुढे काय करते. अनिका ऋत्विकच्या नाकाला स्पर्श करत म्हणते, यांना माहीत आहे का की ते किती हँडसम आहेत. कोणी इतक हँडसम कसं असू शकतं, म्हणत अनिका त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत होती. मला माहीत आहे बेबी की मी खरंच खूप हँडसम आहे, पण तुला हँडसम वाटतो हे ऐकून जास्त आनंद झाला. ऋत्विकचे शब्द ऐकून अनिका दचकते. तिच्या डोळ्यांत आश्चर्य भरलं होतं आणि ती एक क्षणासाठी थोडी गोंधळली. तुम्ही जागे होता? अनिकाने आश्चर्याने विचारलं. ऋत्विक तिच्या चेहऱ्याकडे पाहत हसून म्हणतो, मी तर तुझ्या आधीच जागा झालो होतो, पण माझ्या क्यूट लिटिल वाईफच्या हालचाली पाहत होतो. बेबी, तुला हे शोभत नाही स्वतःच्या पतीचा झोपेत फायदा घ्यायचाय तर त्याच्या जागेपणी घे, जेणेकरून मलाही काही एन्जॉयमेंट मिळेल. ऋत्विकच्या चेहऱ्यावर शरारत होती आणि तो हसत हसत बोलत होता. फायदा? मी कधी फायदा घेतला? वाटतं तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय, असं म्हणत अनिका पटकन बेडवरून उठायला लागते. पण ऋत्विक तिचा हात झटकन पकडतो आणि तिला स्वतःकडे खेचतो. अनिका स्वतःला सावरू शकत नाही आणि ऋत्विकच्या छातीवर पडते. त्या क्षणी तिच्या डोळ्यांत लाज होती. ऋत्विकची छाती पूर्णपणे न्यूड होती आणि अनिकाने वर ऋत्विकची शर्ट घातली होती, जी कदाचित ऋत्विकनेच रात्री तिला घातली होती. पण तिच्या शर्टचे वरचे 2 बटन उघडे होते आणि अनिकाचे सुंदर क्लीवेज स्पष्ट दिसत होते. ऋत्विक तिला पटकन पलटवतो आणि तिला खाली करून स्वतः वर येतो. ऋत्विक तिच्या सुंदर चेहऱ्यावर बोट फिरवत म्हणतो, फायदा नाही घेतलास तर घ्यायला हवा होता ना. सगळं काही तुझंच तर आहे. मला वाटलं होतं की तू मला किस करशील, पण तू तर खूप बोरिंग आहेस. इतकी चांगली संधी कशी सोडू शकतेस? मी असतो तर कधीच सोडली नसती. अनिका ऋत्विकच्या स्पर्शाने सावरत होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं, दोघांच्या श्वासांचा उष्ण स्पर्श एकमेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. ऋत्विकचंही हृदय जोराने धडधडत होतं. ऋत्विक अनिकाच्या लाजणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत शरारती स्मित करून म्हणतो, बेबी, तुला माहीत आहे का, तू लाजताना अजूनही सेक्सी दिसतेस. विच फोर्सेस मी टू लूज माय कंट्रोल. हे म्हणत ऋत्विक तिच्या ओठांवर किस करायला लागतो. ऋत्विकच्या या कृतीने अनिकाही भुलत होती, पण तिला यावेळी थोडा भीती वाटत होता की ऋत्विकने पुन्हा ते सर्व करू नये. कारण काही वेळापूर्वीच ती खूप थकली होती, तिचं शरीर वेदनेने भरलं होतं. पण ती ऋत्विकला थांबवू तरी कसं? ऋत्विक तिच्या ओठांना मुक्त सोडेल तेव्हा ना. ऋत्विक जवळजवळ 10 मिनिटं तिच्या ओठांवर खूप वाईल्ड पद्धतीने सक करत होता. त्याचे हात अनिकाच्या शरीरावर फिरत होते. थोड्या वेळानंतर ऋत्विक तिच्या ओठांना सोडतो आणि तिच्या कॉलबोनवर किस आणि बाईट करत होता. ऋत्विकच्या अशा वागण्यामुळे अनिकाही खोल श्वास घेत होती. तिने खूप प्रयत्नांनी स्वतःला नियंत्रणात ठेवत ऋत्विकला म्हणते, ऋत्विकजी, आपण लेट होतोय. प्लीज आता. ऋत्विक तिच्या बोलण्याचा अर्थ समजला होता. तो अनिकाला किस करत म्हणतो, डोंट वरी बेबी, मी आत्ताच काही करणार नाही, फक्त तुला थोडंसं किस करायचं आहे.
असं म्हणत त्याने तिच्या मानेवर किस केलं. ऋत्विकचे हात आपोआपच तिच्या शरीरावर फिरू लागले होते. ऋत्विकला हे कळत होतं की त्याने नियंत्रण गमावला आहे. नाईलाजाने त्याने अनिकाला सोडलं आणि क्षणाचाही विलंब न करता बाथरूममध्ये गेला. आत जाताच त्याने शॉवर चालू केला आणि थंड पाण्याखाली उभा राहिला. या क्षणी ऋत्विकला स्वतःला काबूत ठेवणं खूप अवघड वाटत होतं. ऋत्विकला हेही समजत नव्हतं की अनिका त्याच्याजवळ असतानाही त्याच्या स्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती का वाढत होती. सामान्यतः असं अपेक्षित होतं की ऋत्विक एका नॉर्मल माणसासारखा राहील, ज्याच्या आयुष्यात इंटिमेट मोमेंट्स आठवड्यातून 2-3 वेळा पुरेसे असतील. ऋत्विक आता स्वतःच्या आरोग्याच्या स्थितीमुळे खूपच अस्वस्थ होता. त्याला भीती वाटत होती की आपल्या स्थितीमुळे कधी अनिकासोबत काही चुकून गैरवर्तन व्हायला नको ज्यामुळे ती दुखावली जाईल. वरून दिवसेंदिवस वाढत चाललेले अनिकाकडे असलेले आकर्षण. ऋत्विक अनिकाला हे कसं समजावेल की ती जेव्हा त्याला दूर करते त्यावेळी त्याच्यावर काय परिणाम होतो. तो कसाबसा स्वतःच्या तब्येतीला सांभाळतो, पण याबद्दल तो अनिकाशी बोलूही शकत नव्हता कारण तिला काय वाटेल याची त्याला भीती वाटत होती. अनिका ऋत्विकची ही अवस्था समजून घेईल का हेच त्याला कळत नव्हतं. कारण ती तर अजून 19 वर्षांची निष्पाप मुलगीच होती ना. आत्तापर्यंत तिचा मानसिक विकास इतका झालेला नव्हता की ती एका प्रौढ व्यक्तीसारखी विचार करू शकेल. ऋत्विक शॉवरखाली उभा राहून या सगळ्या गोष्टी विचार करत होता. इकडे दुसऱ्या बाजूला अनिकाला काहीच कळत नव्हतं. ऋत्विक तिला काहीही न सांगता लगेच उठून गेला. जाताना तो खूप बेचैन दिसत होता. थोड्या वेळानंतर अनिका त्या विचारांना झटकते आणि बेडवरून उठते. यावेळी उठताना तिला खूप त्रास होत होता. कारण अद्याप दोघे फार वेळा जवळ आले नव्हते, त्यामुळे प्रत्येक वेळी अनिकाला नवीन त्रास होत असायचा. अनिका कशीबशी नळटी घालते आणि कपाटातून कपडे काढून दुसऱ्या बाथरूममध्ये शॉवर घेण्यासाठी जाण्याचा विचार करते. तेव्हाच तिचं लक्ष ऋत्विकच्या कपाटातील कपड्यांकडे जातं. ना जाणे का अनिकाच्या मनात काय येतं, ती ऋत्विकसाठी कपडे काढून सोफ्यावर ठेवते आणि स्वतः शॉवर घेण्यासाठी दुसऱ्या बाथरूममध्ये जाते. थोड्याच वेळात ऋत्विक शॉवर घेऊन येतो आणि ड्रेसिंग टेबलसमोर उभा राहून स्वतःचे केस वाळवत असतो. त्याचवेळी त्याचं लक्ष आरशावर जातं आणि आरशातून सोफ्याकडे. ऋत्विक मागे वळून पाहतो तर सोफ्यावर त्याच्यासाठी कपडे ठेवलेले असतात, जे पाहून त्याच्या चेहऱ्यावर गोडशी स्मितरेषा उमटते. ऋत्विक काही न बोलता ते कपडे घेऊन कपाटात ठेवतो आणि आज त्याने तोच ड्रेस परिधान केला. हा रोजसारखाच ऋत्विकचा नॉर्मल 3 पीस सूट होता, पण आज त्याची खासियत अशी होती की तो अनिकाने स्वतः निवडून ठेवला होता. सामान्यतः यात काही विशेष वाटणार नाही, पण एका गोड नात्याच्या सुरुवातीला अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप खास होतात. काहीही न बोलता कुणाची काळजी घेणं आणि हळूहळू नकळत त्याच्यासाठी खास बनणं हा एक वेगळाच अनुभव आहे. थोड्याच वेळात ऋत्विक आणि अनिका तयार झाले होते. ऋत्विक डायनिंग एरियात जाताना अनिकाला म्हणतो, बेबी चल, आपल्याला उशीर होत आहे. अनिका लवकर तयार होत म्हणते, तुम्ही चला मी येते. ऋत्विक हसत म्हणतो, ठीक आहे, पण लवकर ये. आणि खाली निघून जातो. ऋत्विकच्या जाण्यानंतर अनिका आपला स्ट्रॉबेरी लिप बाम कचऱ्यात टाकते आणि पायनॅपल फ्लेवरचा लिप बाम घेऊन त्याला लावते. ती तो लिप बाम आपल्या पर्समध्येही ठेवते. दोघांनाही समजलं नाही की एकमेकांची आवड कधी त्यांची स्वतःची आवड झाली. कदाचित यालाच प्रेमाची सुरुवात म्हणतात. अनिका लवकर खाली येते. ऋत्विक आणि अनिका ब्रेकफास्ट करून नेहमीप्रमाणे गाडीत बसून बाहेर पडतात. ऋत्विक आपला काहीतरी शेड्यूल पाहत असतो, शक्यतो ऑपरेशनची तयारी करण्यासाठी. अनिका खिडकीबाहेर पाहत असते. ऋत्विक आधी अनिकाला कोचिंगला सोडायचं ठरवतो आणि नंतर स्वतः हॉस्पिटलला जाणार होता. गाडी ट्रॅफिक सिग्नल पार करते. अचानक अनिकाचं लक्ष एका गोष्टीकडे जातं आणि तिच्या चेहऱ्यावर मोठी हसू उमटते. अनिका ड्रायव्हरकडे वळत म्हणते, ड्रायव्हर, गाडी थांबवा. अनिकाचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडी थांबवतो. गाडी अचानक थांबल्यामुळे ऋत्विक आश्चर्यचकित होत अनिकाला विचारतो, काय झालं बेबी, गाडी का थांबवलीस? अनिका हसत म्हणते, ऋत्विकजी, मला कॉटन कँडी हवी आहे. असं म्हणत ती ऋत्विकला बाहेरच्या एका व्यक्तीकडे इशारा करते, जो कॉटन कँडी विकत होता. हे ऐकून ऋत्विक नॉर्मल चेहऱ्याने म्हणतो, नाही बेबी, बाहेरच्या घाणेरड्या गोष्टी खाऊ नयेत. त्या तुझ्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. त्या अनहायजेनिक आहेत. गाडी ट्रॅफिक सिग्नल पार करते. अचानक अनिकाचं लक्ष एका गोष्टीकडे जातं आणि तिच्या चेहऱ्यावर मोठी हसू उमटते.
अनिका ड्रायव्हरकडे वळत म्हणते, ड्रायव्हर, गाडी थांबवा. अनिकाचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडी थांबवतो. गाडी अचानक थांबल्यामुळे ऋत्विक आश्चर्यचकित होत अनिकाला विचारतो, काय झालं बेबी, गाडी का थांबवलीस? अनिका हसत म्हणते, ऋत्विकजी, मला कॉटन कँडी हवी आहे. असं म्हणत ती ऋत्विकला बाहेरच्या एका व्यक्तीकडे इशारा करते, जो कॉटन कँडी विकत होता. हे ऐकून ऋत्विक नॉर्मल चेहऱ्याने म्हणतो, नाही बेबी, बाहेरच्या घाणेरड्या गोष्टी खाऊ नयेत. त्या तुझ्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. त्या अनहायजेनिक आहेत. हे ऐकून अनिकाचा चेहरा उदास होतो. ती हळूच मासूम आवाजात म्हणते, पण आम्ही तर नेहमीच खातो ना, आजपर्यंत काही झालं नाही. पण तिनं पुन्हा ऋत्विकला कॉटन कँडीसाठी विचारलं नाही. ती अजून ऋत्विकसोबत पूर्णपणे उघडून बोलत नव्हती. ती बहुतेक वेळा आपल्या भावना मनातच दडपून ठेवते. ड्रायव्हर, गाडी सुरू करा. हे बोलून अनिका खिडकीबाहेर पाहायला लागते. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती, पण ती स्वतःला नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करत होती. ऋत्विक तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भावना वाचू शकत होता. गाडी सुमारे 200 मीटर चालली असावी. ऋत्विक दीर्घ श्वास घेत ड्रायव्हरला सांगतो, ड्रायव्हर, गाडी थांबवा. ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि ऋत्विक गाडीतून पटकन उतरतो. तो मागे पळत जातो. अनिकाला काही समजत नाही की ऋत्विक कुठे चालला आहे. सुमारे 10 मिनिटांनी ऋत्विक हातात एक कॉटन कँडी घेऊन परत येतो आणि गाडीत बसतो. गाडी पुन्हा सुरू होते. ऋत्विक अनिकाकडे बघत म्हणतो, हे घे, खा. हे बघून अनिका आश्चर्यचकित होत म्हणते, पण तुम्ही तर म्हणालात ना की हे अनहायजेनिक आहे. ऋत्विक हसत म्हणतो, काही हरकत नाही, तुझा नवरा डॉक्टर आहे. कधी कधी खाल्लं तरी चालेल. ऋत्विकचं बोलणं ऐकून अनिका हसत हसत कॉटन कँडी खायला लागते. कॉटन कँडी गुलाबी रंगाची होती. ती खाताना तिच्या ओठांवर आणि आसपास काही तुकडे लागले होते. ऋत्विक तिच्या ओठांकडे पाहतो आणि त्याचा गळा सुकायला लागतो. ऋत्विक तिच्या डोळ्यांत पाहत म्हणतो, खूप टेस्टी आहे. अनिकाला वाटतं की ऋत्विक कॉटन कँडीबद्दल बोलतोय, त्यामुळे ती हसत म्हणते, हो, खूप टेस्टी आहे. तुम्ही खाल का? आणि ऋत्विककडे कॉटन कँडी सरकवते. ऋत्विक डोळ्यांत खोडकर भाव ठेवून डोकं हलवतो आणि म्हणतो, मला ही कॉटन कँडी नको, मला माझी कॉटन कँडी हवी आहे. अनिका गोंधळून त्याच्याकडे पाहते. ऋत्विक हसत तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि हलकच ती कॉटन कँडीसारखी चाखू लागतो. अनिकाला या गोष्टीचा अंदाजच नव्हता. तिच्या डोळ्यांत आश्चर्याने मोठेपणा आला. अचानक तिचं लक्ष ड्रायव्हरकडे गेलं, कारण या कारमध्ये ते दोघेच नव्हते. ऋत्विकच्या या कृत्यामुळे अनिका लाजेने पाण्यापरी होऊन गेली. पण ऋत्विकला मात्र जणू काही याचा काहीही फरक पडत नव्हता. ऋत्विकने कारमधील एक बटन दाबलं आणि कार पार्टिशनमध्ये बदलली. ऋत्विक अनिकाला ओढून त्याच्या मांडीवर बसवत तिला अधिक जवळ ओढतो. त्याचा एक हात अनिकाच्या कंबरेवर आणि दुसरा तिच्या डोक्याच्या मागे होता. अनिकाच्या एका हातात कॉटन कँडी होती आणि दुसरा ऋत्विकच्या छातीवर टेकला होता. अनिका ना तर ऋत्विकला दूर करत होती, ना काही बोलू शकत होती. जवळपास 10 मिनिटांच्या किसनंतर ऋत्विक तिच्या ओठांपासून दूर जात प्रेमाने तिच्या कानाजवळ म्हणतो, माझी पायनॅपल फ्लेवर्ड कॉटन कँडी खूप टेस्टी आहे. बाय थे वे, आय लव्ह द ब्लूबेरी फ्लेवर टू. आय थिंक यू शुड ट्राय. हे बोलून ऋत्विक आपलं एक डोळं ब्लिंक करतो. ऋत्विकचं वागणं आणि बोलणं अनिकाला लाजेने पाण्यापरी केलं. ती आपलं डोकं खाली झुकवते. बिचारी मनातच विचार करत होती, उगीचच मी कॉटन कँडी मागितली. कोणीतरी माणूस इतका मोठा फ्लर्ट कसा असू शकतो? स्वतःच्या बायकोसोबत फ्लर्ट. ऋत्विक तिला लाजताना बघतो आणि आपल्या बोटांनी तिचा हनुवटी हलकं उचलत तिच्या डोळ्यांत बघत म्हणतो, बेबी, तुझं हे लाजणं माझं मन जिंकून घेतं. बाय द वे, तुला ब्लूबेरी फ्लेवरसाठी काळजी करण्याची गरज नाही. आपण नंतर कधीतरी शॉपिंगला जाऊ. आत्तासाठी मी पायनॅपलनेच समाधान करून घेतो. दोघे बोलत असताना, म्हणजे रोमॅन्स करत असताना अनिकाचा कोचिंग इन्स्टिट्यूट आलं होतं. अनिका कारमधून उतरते, ऋत्विकला बाय म्हणते आणि आत निघून जाते. ऋत्विक देखील हॉस्पिटलकडे निघतो. आज ऋत्विक खूप आनंदी होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ऋत्विक हॉस्पिटलमध्ये पोहोचून आपल्या कामात व्यस्त होतो. बघूया पुढच्या भागात. जरी वर मी लिहिलेलं ऐकून विसरा असणार तर परत सांगते. एक सबस्क्राईब करून मला मदत करा. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.